जळगाव जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी। चोपडा शहरामध्ये एका खासगी डेअरीतून आणलेलं दूध तापवताच ते रबरासारखं ताणलं। एका माजी सैनिकाने या प्रकारचा व्हिडिओ शेअर केलाय। अन्न आणि औषध प्रशासनाने या भेसळयुक्त दुधाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी आता जोर धरते। निर्मल डेअरीवरून चोपडा निर्मल डेअरीवरून दूध घेतलं। ते सकाळी फ्रीजचं दूध होतं, मी घरी घेऊन फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी चहा बनवण्यासाठी ते काढलं। गरम केल्या असता ते दूध फाटलं। फाटल्यानंतर त्याची जी लेअर असते ना ती 3-4 फूट लांबते। त्याच्यात मला संकोच आला की हे दूध फॉल्टी असू शकतं। तर मी त्याच्यासाठी FBI चे जे जळगावचे शिंदे साहेब आहेत त्यांना मी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला। पण त्या दुधाचे नमुने घेतलेले आहेत, विश्लेषणासाठी पाठवलेले आहेत। तथापि इतर कोणत्याही ग्राहकांची अशी तक्रार नाही असे विक्रेत्याने सांगितलेले आहे। तरी या प्रकरणी मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी दूध खरेदी केल्यानंतर ते तात्काळ गरम करून ठेवावे। सदर प्रकरणी कोणतीही अशी अफवा व जनसामान्यात भीतीदायक वातावरण निर्माण करू नये असे मी आवाहन करतो।